कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या करून स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली। दिलीप मिजगुले वय वर्ष 60 याने अंगणवाडी सेविका असलेली पत्नी स्वाती मिजगुले वय वर्ष 54 हिला प्रथम मारहाण केली आणि त्यानंतर उशिरे तोंड दाबून तिची हत्या केली। नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। स्वाती मिजगुले हिच्यावर पती दिलीप वारंवार संशय घेत होता, त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते। या संशयातूनच प्रथम पत्नीची हत्या करून नंतर स्वतःचे जीवन संपवण्याचा मार्ग त्याने अवलंबल्याची माहिती समोर आली। दरम्यान दिलीप मिजगुले यांनी आपल्या घराच्या भिंतींवर काही मजकूर लिहून ठेवला असून त्यात शेजाऱ्यांची नावे नमूद केल्याची चर्चा। या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। नेमकं मिजगुले यांनी टोकाचा पाऊल का उचललाय, तसंच या मागचं कारण काय होतं याबाबत शोध घेत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली। हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे। सदर गावामधील दिलीप शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले हे पती पत्नी आहेत। ते इथं राहत होते दोघेच। त्यांना एक मुलगी आहे, ती पुंतांबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे। हे दोघंच इथं राहत होते। यामध्ये सकाळी 6 वाजल्याच्या नंतर आज रोजी त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे आणि स्वतः जे आहे त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर आहे त्यांनी लिहिलेलं आहे। भिंतीवर त्यांचे जे त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेला आहे। त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे। झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकेन। हा महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहेत ते चहाचा व्यवसाय करायचे। घरूनच चहा बनवून ते ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे। तर थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर देऊ शकेन। ही घटना समजताच कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान वैवाहिक जीवनातील वाद आणि संशय यामुळेच एका कुटुंबाचा बळी गेला असल्याचं चासनळी गावात हळहळत होती। अशा पद्धतीने आयुष्याच्या उतरत्या वयात संशयाच्या जळत्या भस्मासुरानं एक संसारच उद्ध्वस्त केल्याचं बोललं जात असून यामुळे होत्याच अनहोत झाल्याचं या घटनेतून समोर येतं। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास कोपरगाव।